हा टॅफे कंपनीच्या पॉवर अप फॅमिलीतला एक पॉवरफुल ट्रॅक्टर आहे। हा 46 HP मध्ये म्हणून याला पॉवर म्हटलं जातं आणि जो 50 HP मध्ये येतो त्याला पॉवर अप म्हटलं जातं। मॅसे फर्ग्युसन 7250 पॉवरफुल ट्रॅक्टर आहे। आणि या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला सिम्सन सुपर टॉर्कचं इंजिन मिळतं। चला तर अजून या ट्रॅक्टरमध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत ती आपण जाणून घेऊया। चला आपण लुक बद्दल बोलूया। मला तर लुक खूप आवडलेलं आहे कारण की एक युनिक कॉम्बिनेशन आहे रेड आणि सिल्वर। म्हणजे आपण इतर वेळेला बघतो तेव्हा रेड आणि ब्लॅक किंवा ब्लॅक कलरची ग्रिलच आपल्याला बघायला मिळते, पण या ट्रॅक्टरमध्ये एक युनिक प्रकारची ग्रिल तेही सिल्वर कलरमध्ये खूप छान वाटते ना बघायला। नाही मला तर पर्सनली खूप आवडली आहे। म्हणजे सिल्वर ग्रिल त्याच्यामध्ये जाळी अशा स्पोर्टी लुक येतो आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला हेवी ड्युटी बंपर मिळालेले आहे। याचा फायदा काय होतो, जेव्हा ट्रॅक्टर एखादा हेवी लोड खेचत असतो तेव्हा ट्रॅक्टर मागच्या बाजूला उचलला जातो, तर तो उचलला जाऊ नये म्हणून तुम्हाला हे हेवी ड्युटी बंपर दिलेले आहे। बरं, हे बाहेरून लावलेलं नाही आहे, हे कंपनीनेच दिलेलं आहे, कंपनी फिटेड बंपर आहे। चला अजून जाणून घेऊयात काय काय वैशिष्ट्य। ट्रॅक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स। आता हा आपला मॅसे फर्ग्युसन 7250 हा 46 HP चा जो ट्रॅक्टर आहे याच्यामध्ये आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स मिळतो 430 mm चा। आणि यामध्ये 50 HP चा जो ट्रॅक्टर आहे त्याला म्हणतात पॉवर अप, त्यामध्ये आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स मिळतो 455 HP चा। याच्यामध्ये आपल्याला जो गिअरबॉक्स मिळतो तो मिळतो आपल्याला 8x2 चा, म्हणजेच काय तर 8 गिअर फॉरवर्ड आणि 2 गिअर रिव्हर्स। आता वळ त्याच्या कम्फर्टकडे। काय एवढा पॉवरफुल ट्रॅक्टर म्हटला तर सिटिंग अरेंजमेंट सुद्धा व्यवस्थित असली पाहिजे। म्हणजे आपल्या शेतकरी बांधवाला कुठलेही काम करताना म्हणजे निदान ट्रॉली ओढताना सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे, म्हणून याचं कम्फर्ट जर बघाल तर व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट आहे, ज्यामुळे तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही। या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला पॉवर वेडर क्लच मिळतो, म्हणजेच काय तर ज्याच्यामुळे क्लच दाबायला अगदी सोपं जातं ही सिस्टम या ट्रॅक्टरमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर ब्रेक, कारण की एवढा पॉवरफुल ट्रॅक्टर म्हटल्यानंतर ब्रेक तर चांगले पाहिजेत। कारण की हा ट्रॅक्टर फक्त काही शेतात वापरता येत नाही, कमर्शियली सुद्धा वापरतात, कारण ट्रॉली खेचायला सुद्धा पॉवर लागते, त्यासाठी या ट्रॅक्टरचा वापर होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचे असतात ते ब्रेक्स। याला मॅक्स YB ब्रेक्स दिलेले आहेत, म्हणजेच काय तर तेलात डुबवलेले ब्रेक्स। याच्यामुळे ब्रेकचं जे घर्षण असतं ते व्यवस्थित होतं आणि वेळीच चांगले ब्रेक लागतात। या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला रिव्हर्स PTO मिळतो, म्हणजेच काय जर रोटावेटरमध्ये कचरा अडकला तर इझिली तो रोटावेटर उलटा करून आपल्याला त्यातला कचरा बाहेर काढता येतो। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या ट्रॅक्टरमध्ये ती म्हणजे अपलिफ्ट किट। तुम्हाला माहितीच आहे याचा वापर कशासाठी होतो, म्हणजेच काय तर हायड्रोलिक ट्रॉली असेल ती आपल्याला इझिली म्हणजे स्मूथली आपल्याला लिफ्ट करता येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नांगर आपल्याला रिव्हर्स करायचा असेल तर तेव्हा त्याची आपल्याला मदत होते। आणि ही गोष्ट आपल्याला कंपनी फिटेड मिळते, म्हणजे तुम्हाला कुठेही बाहेर जाऊन एक्स्ट्रा पैसे देऊन जी फिटिंग करावी लागते ती या ट्रॅक्टरमुळे तुम्हाला ती करावी लागणार नाही, कारण ही गोष्ट तुम्हाला कंपनी देते। हां, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला असेल की एवढा पॉवरफुल ट्रॅक्टर आहे तर हा नेमका किती वजन घेत असेल, याची लिफ्टिंग कॅपॅसिटी किती असेल। मंडळी तुम्हाला सांगतो, जेव्हा मला आकडा कळला तेव्हा मला सुद्धा कसं तरी झालं की एवढं कसं काय असू शकतं। तर मी तुम्हाला सांगतो याची लिफ्टिंग कॅपॅसिटी किती। याची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे 1800 किलो। पडलात ना चार्ट, मी पण असंच झालो। कळलं तुम्हाला या ट्रॅक्टरलाच म्हणजे मॅसे फर्ग्युसन 7250ला पॉवर का म्हणतात, कारण खरंच हा पॉवर पॅकच आहे। मंडळी बघितली तुम्ही याच्यातली काय काय वैशिष्ट्य आहेत ती, आणि मला नाही वाटत ही वैशिष्ट्य तुम्हाला इतर कुठल्याही ट्रॅक्टरमध्ये मिळतील। म्हणूनच मी नेहमी म्हणत आलोय बाकी सगळे ट्रॅक्टर आहेत पण हा मॅसे आहे।